कोल्हापुरातली ही दृश्य आहेत। कोल्हापुरामध्ये नागरिकांचं स्थलांतर केलं जातंय। लष्कराच्या पथकाकडून त्याचबरोबर KDRFच्या पथकाकडून बोटींच्या माध्यमातून नागरिकांना सुरक्षित स्थळी नेलं जाते। ही दृश्य आपण पाहतोय। कोल्हापुरातली ही दृश्य आहेत। कोल्हापुरामध्ये मुसळधार पाऊस आणि त्यामुळे जनजीवन विस्कळीत झालेलं आहे। अनेक ठिकाणी पाणी साचलेलं आहे। अनेक ठिकाणी घरांमध्ये पाणी साचल्यामुळे नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवलं जाते। या बोटीमध्ये 3 महिला आहे आणि त्यांच्या हातामध्ये एक लहान बाळ सुद्धा आपल्याला पाहायला मिळते। पथकाकडून बोटींच्या माध्यमातून त्यांना सुरक्षित स्थळी नेलं जाते। पुणे बंगळुरू मार्गाजवळ पाणी साचलेलं आहे। अनेक ठिकाणी शहापूर कुंभार गल्ली त्याचबरोबर अनेक ठिकाणी पाणी साचलेलं आहे आणि त्यामुळे नागरिकांना बालिंगा या मार्गावर पाणी आलेलं आहे आणि बालिंग्यातून पुढे दोनवडे या परिसरात जाण्यासाठी अनेक नागरिक खर्च ताटकळ थांबलेले आहेत। काहींच्या अनेक अडचणी आहेत। आता बोटमध्ये ही जी फॅमिली बसलेली आहे या मुलीचे वडील वारलेले आहेत, त्यामुळे त्यांच्या कुटुंबियांना घेऊन ही बोट सध्या दोनवडे परिसरात आपल्याला जाताना दिसते। KDRFचे जे जवान आहेत हे जवान या कुटुंबियांना बालिंग्यातून दोनवडे या परिसरात सध्या घेऊन जात आहेत। जिल्हा प्रशासनाची ही टीम बालिंगा नदी पुलाजवळ सध्या सज्ज झालेली आहे आणि या परिसरातून जे पेशंट्स आहेत, महिला आहेत, गरोदर महिला असतील, वृद्ध नागरिक असतील, त्यांच्या विविध कारणांसाठी कोल्हापूरच्या दिशेने किंवा दोनवडेच्या दिशेने जावं लागतं, तर त्यांना मदत करण्यासाठी, त्यांना त्या ठिकाणी पोहोचवण्यासाठी या टीम सध्या सज्ज झालेल्या आहेत। या बोटीतून एक माता आपल्या लहान लेकराला घेऊन सुद्धा जाताना आपल्याला ही दृश्य दिसतात। KDRFची टीम त्यांना सुरक्षित ठिकाणी सुरक्षितपणे दोनवडे या ठिकाणी पोहोचवण्यासाठी सज्ज झालेली आहे आणि या पुराच्या पाण्यातून वाट काढत आता ही बोट दोनवडे या परिसरात जाताना आपल्याला दिसते। काही वेळापूर्वी याच बोटीतून दोनवडेतून एक तरुण मुलगा आला होता, ज्याला औरंगाबादला पोलीस खात्यामध्ये उद्या परीक्षा आहे आणि या परीक्षेसाठी जायचं होतं। त्यानं या संपूर्ण टीमला विनंती केल्यामुळे त्याला त्या परिसरातून पुरातून बाहेर काढलं आणि बालिंग्यात सोडलेलं आहे। कोल्हापूर जिल्ह्यातल्या सर्वच नद्यांमध्ये सध्या पूर आलेला आहे। पुराचं पाणी रस्त्यावरून वाहताना आपल्याला दिसतंय आणि ज्या ज्या गावांमध्ये हे पाणी घुसलेलं आहे, पूर सदृश परिस्थिती निर्माण झालेली आहे, अशा गावातल्या नागरिकांना यापूर्वी स्थलांतर करण्याचे आदेश अगदी धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।